कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम। कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम। वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम। तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः। पंढरीनाथ भगवान की जय। श्री गुरुध्यान श्री गुरुर्चन हे न घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखवे तेज परमानंदा। कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण परमनामधारक संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा काल्याचं चरित्र प्रसंग वर्णन करणारा अभंग। मला वाटते महाराष्ट्रामध्ये जेवढे वारकरी टाळकरी फळकरी जेवढे असतील सर्वांच्या पाठामधील अभंग आहे आणि हा अभंग ज्यांच्या पाठ नसेल त्यांना साष्टांग दंडवत आहे। या ठिकाणी सर्वांच्या पाठामधील अभंग आज सेवे करता निवडलेला आहे। आजची सेवा आपल्या पवित्र भूमीमध्ये भोईरवाडीमध्ये किम निमित्त आहे सर्वांना कल्पना आहे। आपल्या पवित्र भूमीमध्ये भगवान भैरवनाथ तसेच विठ्ठल रुक्मिणी आणि ग्रामदैवत हनुमंतराय यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या पर्वावर आणि समस्त भोईरवासी भोईरवाडी मंडळी आळंदी संस्थेतून काही परिसरातून पुणे म्हटलं म्हणजे तिथे काहीच होणं नाही आहे, कारण वैयक्तिक नाव घेण्याकरता माझ्याही पाठामध्ये कोणतं नाव नाही आणि त्याला कारण आहे मला नाव जरी लिहून दिले तरी माझ्या मेमरीमध्ये काही एवढं राहत नाही, कारण मेमरी 2 GB आहे आणि 2 GB प्रकार असा असतो की त्याच्यामध्ये काही टाकता येत नाही आणि टाकण्याचा प्रयत्न केला तर वॉर्निंग येते की प्लीज नो ॲड एंट्री। म्हणजे याच्या म्हणून सर्व परिसरातून आलेले गायक वादक भजनी मंडळ त्या ठिकाणी आणि महंत संत आबालवृद्ध माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने आज ही सांगतीची सेवा माझ्याकडे आहे। वारकरी संप्रदायाचे महान प्रवर्तक परमपूजनीय जोग महाराज यांनी संप्रदायाला काही नियमावली घातलेली आहे, कारण वारकरी संप्रदायामध्ये अशी विशिष्ट पद्धती आहे कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते, कारण संप्रदायामध्ये समाप्ती म्हटल्या जात नाही। भोईरवाडीच्या मंडळींनी जर आज म्हटलं की आमचा कार्यक्रम समाप्त झाला तर पुढच्या वर्षी सप्ताह करायचा नाही, कार्यक्रम समाप्त झाला असं जर म्हटलं तर सप्ताह करायचा नाही। कार्यक्रम समाप्त होत नाही, सांगता होते। आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो, गाथा पारायण करतो, श्रीमद भागवत पारायण करतो, तर पारायणाच्या आणि सांगतेच्या नंतर पहिल्या अध्यायातील 5 ओव्या किंवा ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायातील 5 श्लोक घेऊन ठेवावे लागतात, म्हणजे त्याचा प्रारंभ करावा लागतो। आणि सांगता म्हटली म्हणजे ती काल्याच्या कीर्तनाने होत असते आणि काल्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे विषय बांधलेले असतात हे सर्वांना माहीत आहे, कारण काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीमद भागवताचे 18,000 श्लोक आहे, 335 अध्याय आहे आणि 12 स्कंद आहे। याच्या व्यतिरिक्त श्रीमद भागवतामध्ये पद्मपुराणातील 6 अध्यायसुद्धा आलेले आहेत आणि स्कंदपुराणातील 4 अध्यायसुद्धा घेतलेले आहेत, पण 12 स्कंदापैकी श्रीमद भागवताचा जो 10वा स्कंद आहे याच्यामध्ये 90 अध्याय आहे आणि त्या 90 अध्यायापैकी प्रारंभीची 34 अध्याय आहे। या 34 अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्ण यांनी गोकुळामध्ये 6 वर्ष आणि वृंदावनामध्ये 5 वर्ष अशी 11 वर्ष केलेल्या लीलेचं वर्णन केलं म्हणजे काल्याचा विधी पूर्ण होतो। त्या नियमाला अनुसरून आणि आज
काल्याचं चरित्र प्रसंग वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. पण संप्रदायाची पद्धती आहे, कोणत्याही कीर्तनकारांनी कीर्तनाकरता घेतलेल्या अभंगाचा भावार्थ समाजाला अगोदर सरळ सरळ सांगावा अशी पद्धती बहुधा वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याचशा फळावरती पालन केली जाते. आणि कीर्तनकार मंडळी अभंगाचा जो अर्थ समाजासमोर सादर करतात, मांडतात, सांगतात, तो अर्थ तसा असेल असं नाही. कारण अभंगवाणी तुकोबरायांची आहे, ज्ञानोबरायांची आहे, नामदेवरायांची आहे. यांच्या अभंगवाणीचा सरळ सरळ विचार आपण करू शकत नाही. पण नियमानुसार अर्थसंगती पहा कशी आहे. तुकोबराय म्हटले, कंठामध्ये ज्याने भगवान कृष्णाला किंवा नारायणाला धारण केलं त्याला अवघा जनी प्रकाश. कंठामध्ये ज्याने देवाला धारण केलं, कृष्णाला धारण केलं, अवघा जनी प्रकाश. प्रकाश या शब्दाचा शब्दशः अर्थ आनंद होतो. ज्याने कंठामध्ये परमात्म्याला धारण केलं नंतर त्याला सर्व आनंद प्राप्त होतो. अवघा जनी प्रकाश. आणि प्राप्त झालेला आनंद ते स्वतःचा स्वतः उपभोगता असा नाही, तर ते इतरांना या ठिकाणी वितरित करतात. म्हणून काला वाटू एकमेका, हा आनंद ते एकमेकांना वितरित करतात. परंतु वितरित करताना किंवा देताना कोणाला देतात तर वैष्णव निका संभ्रम. निक्या वैष्णवाला. माळा मुद्रा धारण केल्या म्हणजे मनुष्य वैष्णव होतो, वारी केली म्हणजे वैष्णव होतो. त्याच्यानंतर एखाद्या वेळेला काही वाचन केलं म्हणजे तो वैष्णव होतो. पण निका वैष्णव होईल याची गॅरंटी आहे का? याची गॅरंटी देता येत नाही. आणि तुम्हाला जर पटवून घ्यायचं असेल तर इथल्या इथे आपण जेवढे बसलेले आहे आपल्यामध्ये माळकरी मंडळी किती आहे मी एका मिनिटात पटवून देतो. माळकरी ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांनी बोटवर करा बरं. स्त्री पुरुष शाबास. बऱ्याचशा मंडळींनी हातवर केल्या. माझा राहून गेला होता, मी केला. आता परत जितक्यांनी हातवर केले हे माळकरी आहे. आता याच्यामध्ये ओरिजिनल माळकरी किती आहे त्यांनी बोटवर करा बरं. नाही मी काय बोललो मग अवश्य जरा ऐकून घ्या. ओरिजिनल माळकरी किती आहे? जेव्हा ओरिजिनल म्हटलं एकाच हातवर येत नाही म्हणजे आपण ओरिजिनल आहे का? स्वामी महाराज म्हटले, हा आनंद एकमेकांना मिळतो पण कोणाला? वैष्णव निका संभ्रम. जो निका वैष्णव त्याला प्राप्त होतो. कारण काला हा ब्रह्मादिकांना सुद्धा मिळत नाही. म्हणून महाराज म्हटले, वाकुलिया ब्रह्मदिका. पण कोणाला मिळतो? उत्तम लोका दाखव. परत तोच प्रश्न उपस्थित झाला, आपल्यामध्ये उत्तम कोण आहे? तो त्याच्यापैकी कोणी बोटवर करणार नाही. आपण सर्व अनुत्तम आहे मी असं म्हणत नाही. उत्तम म्हणजे ज्यांच्या वृत्तीमध्ये नारायणाशिवाय देवाशिवाय दुसरा विषय नाही. एक विषय तो सकळांचा हरी. त्याच्या आवडीने आवडी तरी. ज्यांच्या वृत्तीमध्ये देवाशिवाय दुसरा विषय नाही त्याला उत्तम या प्रक्रियेमध्ये टाकलेलं आहे. म्हणून उत्तम लोका दाखव. आणि महाराज म्हटले, उत्तम लोकांमध्ये आम्ही आहे. आम्ही म्हणजे आपण नाही बरं. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे भूमंडळी आम्ही. पण शब्दरचना वापरताना पण कशी वापरली? अनेक वचन वापरलं. आम्ही म्हटले. मी म्हटलं असतं तर तुकोबराय एकटे आले असते. आम्ही म्हटल्यानंतर याच्यामध्ये एकायलाही सोडलेलं नाही. पण आम्ही म्हटल्यानंतर कोण कोण? तर ज्याने कंठामध्ये देवाला धारण केलं ते, ज्याने कंठामध्ये कृष्णाला धारण केलं ते सर्व. आम्ही बळी. आणि आम्ही कशा होतो? वीर गाडे. बळी वीर गाडे असे 3 शब्द आलेले आहे. मग काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. संत साहित्यामध्ये संत परंपरेमध्ये देवाचे 10 अवतार सांगितलेले आहे. पण दशावतारामध्ये 10 अवतारामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का वर्णन करावं याचे काही आणि बरेचसे नियम सांगितलेले आहे. आणि याच्या बऱ्याचशा कथाभाग श्रीमद भागवतामध्ये, स्कंद पुराणामध्ये, प्रत्येक धर्मग्रंथामध्ये आलेले आहे. कृष्णास कंठामध्ये का धारण करावं? कारण राम का नाही? कंठी धरला राममणी, कंठी धरला परशुराम मणी, हे का नाही? कृष्ण मनीच का म्हटलेलं आहे? तुम्ही गर्गसंहिता उघडून पहा. गर्गसंहितेमध्ये असा विषय आलेला आहे, राधा आणि कृष्ण या दोघांच्या सगाईचा विषय आलेला आहे. सगाई कळते ना तुम्हाला? सगाई
लग्नाच्या अगोदरची बोलणी होती त्याला सगाई म्हणतात. पण पूर्वीच्या वेळेला सगाई कशी असायची, नवरीचे वडील नवरदेवाकडे काही द्रव्य पाठवायचे जिथे मुलगी द्यायची तिथे, आणि ती मुलगी जर करायची नसेल तर मुलीच्या बापाने जे पाठवलं त्याला सवाई लावून परत करायची, असा नियम होता. मग ऋषभानू राजाने म्हणजे राधेच्या वडिलाने नंद महाराजांकडे भगवान कृष्ण 7 वर्षाचे असताना काही सेवकांना हिरे घेऊन पाठवलं. बरं, हिरे काही थोडशे नाही, चांगल्या 8-10 पराती, आणि पराती कोणत्या, त्या पूर्वी रांधायच्या पराती होत्या ना लाकडाच्या, तेवढ्या पराती भरून हिरे पाठवले. आणि ही राधा तुमच्याकडे द्यायची असं निवेदन सादर केलं. नंदाला चिंता पडली की आपल्याकडे एकही हिरा नाही, आणि यांची मुलगी जर आपण केली नाही तर याला सवय लावून परत करायची म्हणजे डोक्याला ताण आहे ना. मग काय करायचं, मग सल्लागार असतात प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये. मग काही ज्येष्ठ गोपाळांनी नंदांना सल्ला दिला, म्हणे महाराज काही काळजी करू नका, 2-4 दिवस विचार करा आणि नंतर यांना निर्णय द्या. नंद महाराजांनी ऋषभानू राजाने पाठवलेले हिरे देवघरामध्ये ठेवले. मग श्रीमद भागवतामध्ये डोंगरेजी महाराज लिहितात, महाराज स्पष्ट सांगायचे की देवघरामध्ये पैसे ठेवायचे नाही. बरं, ज्याने देवघरामध्ये पैसे ठेवले तो देवाच्या पूजेला गेला की अगोदर पैसे मोजून पाहतो, बरोबर आहे की नाही. म्हणून भागवतामध्ये असं वर्णन आहे की उपासना करताना, साधना करताना, भक्ती करताना 32 प्रकारचे दोष घडत असतात. कोणता ना कोणता दोष माथ्यावर येतो. ते प्रमाद, लिप्सा, कर्णापाठव हे दोषाचे प्रकार आलेले आहेत. मग ते देवघरामध्ये ठेवले. आता नंदाला जी चिंता होती, भगवान अंतर्यामी असल्यामुळे देवाला ती चिंता कळली. देवाने सायंकाळच्या वेळेला त्या एका परातीमधून एक पसभर हिरे खेळण्याकरता घेऊन गेले. खेळणं झाल्यावर गावाच्या बाहेर असं आणि शेतामध्ये ते फेकून दिले. रात्री आले, झोपून राहिले. सकाळी नंद जेव्हा पूजेला गेले तर एका परातीमध्ये हिरे कमी दिसले ना. नंद घाबरले, यशोदेला आवाज दिला, म्हणे या परातीमध्ये हिरे कमी दिसतात, तू घेतले का? यशोदा म्हटली मी घेतले नाही. इतर गोपाळांना विचारण्याचा प्रश्नच नाही. मग सर्वांनी बोट कोणाकडे दाखवलं? कृष्णाकडे, की हा एकच चोर आहे म्हणे आपल्या ह्याच्यात, आपल्या गोकुळामध्ये हा एकच चोर आहे. नंद कृष्णाजवळ गेले आणि कृष्णाला सांगितलं, म्हणे कृष्णा, अरे ऋषभानूने जे हिरे पाठवले त्यातील काही हिरे गाळ झालेले आहे, तू घेतले का? त्यावेळेला भगवान म्हटले, बाबा हो मी घेतले. म्हणे कशा करता? म्हणे खेळण्याकरता. अरे नंद म्हटले, कृष्णा ती खेळण्याची वस्तू नाही, कुठे ठेवले? म्हणे फेकून दिले. ते ऋषभानू राजांचे सेवक ते विचारात पडले की ज्या मुलाला हिरे कळत नाही त्याला आपण आपली मुलगी देण्याकरता इथे आलो म्हणे. बरं, म्हणे गोकुळातल्या लोकांना हिऱ्याची किंमत नाही, 2-4 राहून गेले तर हे तर काही भरून देणार नाही आणि सवयी मिळणार नाही. आपले जे मुद्दल आहे त्याच्यामध्ये घाटा नको म्हणून चला पाहावं, आपण सुद्धा शोधू म्हणून ते पाहायला निघाले. पुढे कृष्ण, मागे नंद, यशोदा, गोपाळ, ऋषभानूचे सेवक. मित्रांनो, संध्याकाळी देवाने जिथे हिरे फेकले होते तिथपर्यंत देव सर्वांना घेऊन आले. सकाळपर्यंत तिथे हिऱ्याचे झाडं झाली होती. तुम्ही गर्ग संहिता पाहून घ्या. हिऱ्याचे झाडं झाले नाही तर प्रत्येक झाडाला हजारो हिरे आलेले होते. प्रत्येक झाडाला हजारो हिरे पाहून ऋषभानू राजांचे सेवक यांनी मान खाली घातली. ते म्हटले, ज्याच्या हातून हिरे फेकल्यानंतर हिऱ्याचे झाडं उगतात तो सामान्य हिरा आहे का? मी लहान असताना मी एक वेळेला पैसे पेरले होते. मी म्हटलं एक वेळा पैशात झाड झालं म्हणजे हे रिकामचोट कामं करायची गरज नाही. मी त्या पैशांना 1.5-2 महिना पाणी घातलं. 3रीमध्ये होतो मी तेव्हा. पाणी घातलं पण झाड तर काही उगलं नाही स्वामी, पण मी जे पेरले ते खराब झाले. सांगण्याचं तात्पर्य, ज्याच्यामध्ये उगवण्याची शक्ती आहे ते आपल्या बापाच्याने उगवल्या जात नाही, पण ज्याच्यामध्ये उगवण्याची शक्ती नाही त्यालाही उगवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो नारायण आहे, तो परमात्मा आहे. त्या झाडाचे हिरे पाहून ऋषभानू राजांचे सेवक हे म्हटले की ज्याच्या हातून हिऱ्याचे झाडं होतात, उगतात आणि त्याला हजारो हिरे येतात तो सामान्य हिरा नाही.
पण तुकोबरा याच्या पुढे जाऊन सांगतात की तो हिरा जर सामान्य नाही, मग तो हिरा ज्याच्या कंठामध्ये त्याला काय फायदा आहे. तो अभंगाच्या कंठी धरिला कृष्ण माने, 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 कंठी कंठी धरिला कृष्ण माने, कंठी धरिला कृष्ण माने, कंठी धरिला कृष्ण माने, कंठी धरिला कृष्ण माने, अवगाजनी प्रकाश, अवगाजनी प्रकाश, ज्ञानी प्रकाश, अवगाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेक, काला वाटू एकमेका, 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 कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जने प्रकाश. कंठाची, हाताची, शिराची शोभा ही हिऱ्याने किंवा अलंकाराने होत नाही किंवा येत नाही. हिरे मोती से नहीं है शोभा, हात की जो हात भगवान का पूजन किया करे असं म्हटलेलं आहे. हिऱ्या मोत्याने हाताची शोभा येत नाही. जे हात देवाची पूजा करतात ते हात शोभिवंत असतात. गळा हा अलंकाराने शोभिवंत होत नाही. तर ज्या गळ्यामध्ये, ज्या कंठामध्ये भगवत नाम आहे तो कंठ या ठिकाणी सुशोभित आहे. म्हणून कंठी धरिला कृष्णमणी. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आजच्या कीर्तनामध्ये मला अवांतर बोलता येत नाही. प्रकार असा आहे, आपण कंठामध्ये देवाला जरी धारण केलं तरी आपल्याला आनंद का प्राप्त होत नाही, याचं काय कारण आहे? आपण देवाचं नामस्मरण जरी केलं तरी आपल्याला आनंदाची अनुभूती येत नाही. देव सर्व व्यापक आहे हे कळत नाही. तुकोबारांचे अभंग पहा, महाराज म्हटले अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे. मग नाही भावतया सांगावे ते किती, आपुलाल्या मती पाखांडिया. पण तुकोबारा याच अभंगामध्ये शेवटी म्हणतात की तुका म्हणे संती भाव केला बडी, पण न कळता खडी दुशीला देव. खळ लोकांना वर्म कळत नाही म्हणून ते काही वेळा देवाला दोष देतात. देवाला दोष देणारे कसे असतात पहा. बरीचशी मंडळी असं म्हणतात, आमच्या गावामध्ये मारुती जागृत आहे म्हणतात की असं, आमच्या गावामध्ये म्हसोबा जागृत आहे, आमच्या गावामध्ये खंडोबा जागृत आहे. मला सांगा, तुमच्या गावातला मारुती जागृत आहे आणि माझ्या गावातला मारुती मेला का? डोंगरीजी महाराज म्हटले वहां पर आपका भाव मर चुका है. कारण महाराजांनी पहा काय सुंदर लिहिलं स्वर्ग. महाराज म्हणतात ना की भावना ही तया सांगावे ते किती, भावना ही तया सांगावे ते किती, भावना ही तया सांगावे किती, भावना ही सांगावे किती, आपुलाल्या मती पाखांडिया, आपुलाल्या मती
भाव नाही तया सांगावे ते किती, आपुलाल्या मती पाखांड्या. कारण आपला प्रकार असा आहे, आपण वैयक्तिक स्वार्थामध्ये आणि आपल्या आपापल्या आणि या ठिकाणी अहंकारामध्ये किंवा आपल्या लोभामुळे आपल्याला भगवत अस्तित्वाची किंवा देव सर्व व्यापक आहे याची जाणीव होत नाही. म्हणजे तुकोबारांना झाली, ज्ञानोबारांना झाली, ती आपल्याला होत नाही. याचं एकच कारण आहे. मला इमानदारीने सांगा, आपण खाली जरी टाकलं तर शेवटपर्यंत आपली भौतिक जगतातली आसक्ती जाते का? खाली टाकलं समजते तुम्हाला? आपल्याला खाली जरी धरलं तरी आपली भौतिक जगातली आसक्ती जात नाही. हे बघा, मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पटवून देतो. एक श्रीमंत सेठ, मोठे दुकानदार, त्यांची प्रकृती बिघडली. हे स्वामीन हे गणेश महाराज पाहायला गेले. म्हणे सेठ काही राहत नाही, खाली टाका. त्यांना खाली टाकलं. खाली टाकल्यावर सेठ बोलायला लागले. ही कथा आपलीच आहे, शेठची नाही आहे. ते खाली टाकल्यावर बोलायला लागलं आणि बोलताना म्हटलं, मेरा बडा बेटा कहाँ है? मोठ्या मुलाने आवाज दिला, पिताजी मैं यहीं पर हूँ. परत सेठ म्हटले, छोटा बेटा कहाँ है? त्याने आवाज दिला. लहान्या मुलाने बोले, पिताजी मैं भी यहीं पर हूँ. परत सेठने आवाज दिला, सौभाग्यवती कहाँ है? मग त्यावेळेला त्या बाईने आवाज दिला की स्वामी मैं तो आपके चरणों के पास बैठी हूँ. त्यावेळेला ते खाली टाकलं. सेठ मोठ्याने ओरडलं आणि काय म्हटलं, बोले गधो, तीनों के तीनों अगर घर पर है तो दुकान पर कौन है? मी अगोदर सांगितलं की मला अवांतर आजच्या कीर्तनात बोलता येत नाही. तिघीची तिघी जर घरी आहे तर दुकानावर कोण आहे? आपल्याला भौतिक जगतातली आसक्ती जात नाही. याच्याकरता आपण कंठामध्ये नारायणाला धारण केलं तरी आपल्याला देव सर्व व्यापक आहे ही अनुभूती येत नाही. त्याचं कारण हेच आहे. आणि तुकोबारांना आल्यामुळे महाराज म्हणतात की अवघा जनी प्रकाश. आणि आम्हाला जे प्राप्त झालं ते काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. कारण काला हा वैकुंठामध्ये नाही, काला हा मृत्यू लोकामध्येच होतो. काला सत्य लोकामध्ये नाही, काला अमरावतीला नाही. काला हा फक्त मृत्यू लोकामध्येच करता येतो. कारण ज्याने जन्म घेतला तोच काल्याचा अधिकारी आहे. कारण काल्याचा अधिकार हा इतरांना नाही. जर देवांना काल्याचा अधिकार प्राप्त झाला असता तर आपण हे प्रमाण ऐकतो. देवांना जर अधिकार प्राप्त झाला असता तर काल्याची आशे देव जळी झाले मासे. अमरावतीला काला नाही, आपण प्रमाण ऐकतो. आज ओ समरावती काला पहा. आज ओस अमरावती, आज ओ समरावती, काला पहावया येती, काला पहावया येती. हे देव विचारती देह भाव आपुला. हे देव विचारती देह भाव आपुला. हे देव विचारती देह भाव आपुला. आज ओस अमरावती, काला पहावया येती. आ देव विचारती हे देह आपुला. आज ओ समरावती काला पहावया येती. आ देव विचारती देह आज ओ समरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. मग या ठिकाणी इंद्रप्रस्थाला म्हणजे इंद्र लोकामध्ये काला नाही, सत्य लोकामध्ये काला नाही. काला फक्त मृत्यू लोकामध्येच आहे. आणि काला देव आणि भक्त एकत्र आले तर काला होतो. म्हणून काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. आणि या ठिकाणी असं म्हटलं की मग हा काला, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. कारण आनंद हा एकमेकाला दिल्यानंतरच वाढतो. जसं ज्ञान हे देवाणघेवाण केल्याने ज्ञानामध्ये वृद्धी होते. पण अलीकडे काही काही ज्ञानी स्वतःला ज्ञानी म्हणवणारे ज्ञानोबाला लिहितात ना की
त्यांच्यामध्ये मीपणाचा आम असतो ना, म्हणून असं म्हटलंय की हे मजची स्थव जाहले, माऊली म्हणतात परी म्या नाही केले ऐसे जेने जाणीतले तो सुटला गा. आणि बऱ्याचशा गोष्टी जर माझ्यामुळे झाल्या असं म्हटलं तर तो अटकला. कारण एथ जाणीव करी तोची नेणे आथिले पण मिळवी तीची उणे, व आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीची नाही. आम्ही काहीतरी आहो. मला सांगा, ज्ञानाच्या बाबतीमध्ये तोड नाही असे ज्ञानोबर आहे, वैराग्याच्या बाबतीमध्ये तोड नाही अशी तुकोबर आहे. हे सर्व संघ परित्याग करून फक्त एका परमात्म्याची शरणागती पत्करतात. त्याच्यामुळे त्यांचा अधिकार आहे. कारण महाराज अगदी स्पष्ट लिहितात. महाराज म्हटले ना, तुझं बी नको ना, तुझं बी नको ना, तुझं बी नको ना, तुझं नको, तुझं विना कोणा, तुझं विना कोणा, तुझं विना कोणा, तुझं विन कोणा, तुझं विन कोणा, तुझं विन कोणा, तुझं विन तुझं विना कोणा, तुझं विना कोणा, तुझं विना कोणा, तुझं विना कोणा. नारायणा शरण जाऊ, शरण जाऊ, शरण जाऊ, नारायण शरण जाऊ, शरण जाऊ, नारायण शरण जाऊ, नारायण नारायण शरण जाऊ, नारायण ऐसा न दे केवी कोण, ऐसा न दे केवी तेव्हा सर्व टाळकरी आपल्या संस्थेतले आहे आणि माझे सर्व म्हणजे अति जीवलग आहे. सर्वांकरता एक गुप्त सूचना आता सांगून टाकतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकारांनी किती कठीण प्रमाण दिलं आणि शब्द नाही आठवले तर सर्व स्वरज्ञ मंडळी आहे. तुम्ही काही म्हटलं तर यांना काय समजते, काय काळजी करायची नाही. अहो, मी पालघर जिल्ह्यामध्ये गेलो नाही एक वेळेला, तर ते युक्त आर विहार म्हटलं, मी एक गुड घ्यायला खाली वाकलो होतो. म्हटलं आता सोपं प्रमाणे मुलं म्हणून टाकतील युक्त आर विहार, तर त्यांनी आंध्र कर्नाटक विहार म्हटलं. यांनी ऐकून घेतलं. म्हणजे दोन एक म्हातारे पुढे होते, ते आले कीर्तन आटोपलं. म्हणजे महाराज, मुलांनी प्रमाण दिलं बरोबर आहे का? मी नेहमी सांगतो, महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकारांनी टाळकऱ्यांचा अपमान होईल असा मूर्खपणा कधी करायचा नाही. कारण टाळकरी कीर्तनाचा प्राण असतात. बरं, टाळकऱ्यांचा अपमान झाला म्हणजे नारायणाचा अपमान होतो. मी म्हटलं आता आपण जर म्हटलं की मुलांचं चुकलं तर टाळकऱ्यांचा अपमान होईल. मग त्या म्हाताऱ्याला मी सांगितलं, म्हटलं नाही, मुलांनी प्रमाण दिलं ते बरोबर आहे. मग ते म्हणे, महाराज कोणाच्या गाथ्यात आहे? आता मला माहिती होतं यांना नामदेवरायांचा गाथा माहिती आहे, तुकोबांचा माहिती आहे, ज्ञानोबा यांचा माहिती आहे. म्हणलं हे निळोबाच्या गाथ्यातला आहे. तर मला माहिती होतं यांना निळोबाचा गाथा काही माहिती नाही. विनोदाचा भाग नाही. मी कशा करता सांगतो. डोंगरीजी महाराज, रामसुखदाजी महाराज सांगायचे, अगर भाव शुद्ध होवे तो शब्द की कोई किंमत नहीं होती है. भाव जर शुद्ध असेल तर शब्दाला किंमत नाही. आणि भाव जर काही प्राप्ती करायची असेल तर शब्दाला किंमत आहे. बरं, कारण तुका म्हणे पहा शब्दची हा देव, मग शब्देची गौरव पूजा करू. शब्दाला किंमत सुद्धा आहे आणि शब्दाला किंमत सुद्धा नाही. पण भाव शुद्ध असेल तर शब्दाला मूल्यांकन आहे.
म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी, दुजा तीही त्रिभुवनी. याच्याकरता प्रमाण दिलंय, पाहिली पुराणे दांडोळीली दर्शने, तुका म्हणे ठाई जळोनी ठेलो तुझे पायी. म्हणून तुझ विन कोणा शरण जाऊ नारायणा. कारण भगवत भक्तीमध्ये जो आनंद प्राप्त होतो ते एकमेकाला वितरित करतात. म्हणून काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. ब्रह्मादिकांना हा आनंद प्राप्त होत नाही. म्हणून तो आनंद प्राप्त होण्याकरता ब्रह्मासोपान तो झाला, ब्रह्मासोपान तो झाला, ब्रह्मासोपान तो झाला. ब्रह्मदेवाला हा काला प्राप्त करण्याकरता ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्षला. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि तिसरं चरण आहे ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्षला. आणि आदिशक्ती मुक्ताबाई दासी लगी जनी लागे पायी. मग ब्रह्मदेवाला सोपान काकाचा अवतार, सोपान काकाचा जन्म घ्यावा लागला. त्यामुळे काल्याचा आनंद या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणून वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवून ब्रह्मादिकांना सुद्धा काला प्राप्त होत नाही आणि झालेला नाही. म्हणून तो फक्त वारकऱ्यांना, आणि ज्याच्या वृत्तीमध्ये एक भगवंत भाव आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण, अन्य विषय वृत्तीमध्ये नाही. कारण महाराजांनी पहा काय सुंदर लिहिलं आहे की मन लावणी विचारी धरिये कनिष्ठ तारी, निष्काम गा मुरारी, अतिहर्ष देवनाचे, अतिहर्ष देवनाचे. मन लावणी विचारी धरिये कनिष्ठ तारी, मन निष्काम गा मुरारी, अतिहर्ष देवनाचे. किंवा ब्रह्मसूत्रामध्ये काही व्याख्या आलेल्या तिथे असं म्हटलेलं आहे की पूजकाची पूजा जशी पूजा करता, साधकाची साधना फक्त साध्या करता, उपासकाची उपासना फक्त उपास्या करता जर असेल तर त्या ठिकाणी त्याला केलेल्या उपासनेचा भक्तीचा आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो प्राप्त होतो म्हणून तो उत्तम लोकांच्या यादीमध्ये जातो. उत्तम लोकांच्या यादीमध्ये आपला नंबर आहे का कोणाचा? आपला एकाचाही नंबर नाही. उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी,
ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीपती कडा किंवा ऐसा भगत मैने कबहू नाही पाया नामदेवने देव हा साया किंवा दूध पिलाया असं एक प्रमाण आहे. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी धोत्रे गंगा तिरी धूत असे श्रीखंड्या चंदन उगाडो करी पाणी वाही हरी आवडीने नाथराय नामदेवराय तुकोबराय ज्ञानोबराय ही मंडळी याच्यामध्ये म्हणून उत्तम लोका दाखवू. पण महाराज म्हटले यांचा अधिकार फक्त आमचा आहे म्हणून तुका म्हणे भू मंडळी आम्ही बडी विरगाढे. आता संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा जोडजोड भावार्थ मी सांगितला. आता आज काल्याचं कीर्तन असल्यामुळे आता उर्वरित आपल्याला 25 मिनिटांमध्ये काल्याचं कीर्तन करायचं. त्या अगोदर सर्वांनी एक वेळेला हात मोकळे सोडून भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. मित्रांनो आजपर्यंत तुम्ही भरपूर काल्याचे कीर्तन ऐकले पण एक छोटासा प्रश्न विचारतो मी. भगवान कृष्णाचा जन्म कुठे झाला तुम्ही सांगा बरं. कृष्णाचा जन्म कुठे झाला? कुठे? बंदी शाळेत का? कुठे? मथुरेत. चुकलं बेटा ते उत्तर. मथुरेत सांगितलं ते चुकलं. तुम्ही सांगा बरं. यांना असं वाटतं केसच करता का महाराज आमच्या? काय घाबरतं तुम्ही सांगा बरं मावशा. चुकलं पाहिजे उत्तर. ते चुकलं. ते बी चुकलं. तेही चुकलं. तू सांग रे गणेश बाबा.
तेव्हा तो माझा मोठा बाप आहे पण तरी उत्तर सांगतो का तेव्हा ऐका आपलं काही म्हणजे याच्यामध्ये जास्त केअरमध्ये टाकायचं नाही. भगवान कृष्णाचा जन्म कारागृह, बंदीशाळा आणि जेल हे तिघी शब्द एकच आहे. जेल हा शब्द इंग्रजी आहे, बंदीशाळा हा शब्द मराठी आहे आणि कारागृह हा शब्द संस्कृत आहे. हे तिघी शब्द एकच आहे. देवाचा जन्म मथुरेमध्ये झाला नाही, कारागृहामध्ये नाही. कारण मी माझं पूर्ण आयुष्य भागवतामध्ये घातलं, परंतु मी काही काही वेळेला महत्त्वाच्या विषयावर भागवतावर मी विश्वास ठेवत नाही, मी तुकोबारावर विश्वास ठेवतो. माझा विश्वास तुकोबार आहे. कारण तुकोबार सांगतात ना की जे जे झाले अवतार तुका तुझे बरोबर, तुम्ही झाले राम राजा, आम्ही वानरांच्या फौजा, तुम्ही झाले वनमाळी, आम्ही गोपाळांचे मेळी. आणि आता हल्लीच्या काळामध्ये तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी आणि बाकी सर्वे टेम्परवारी. बरोबर आहे की नाही? मी कशा करता सांगतो, देवाचे जेवढे अवतार झाले तुकोबराय बरोबर आहे. मग तुकोबराय सांगतात देवाचा जन्म कुठे झाला. महाराजांनी प्रमाण दिलं आहे की कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळी जन्मला, गोकुळे जन्मला, गोकुळे जन्मला, कृष्ण गोकुळे जन्मला, गोकुळे जन्मला, गोकुळी जन्मला, गोकुळी जन्मला. तळकाप सुटला, दृष्ट तळकाप सुटला, अवतार होता कृष्णाचा अवतार. तळकाप सुटला, दुष्ट तळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. तुकोबाराय म्हणतात कृष्ण गोकुळी जन्माला. तुकोबाराय म्हणतात भगवान कृष्ण गोकुळामध्ये जन्माला आले. मग एवढ्या मंडळीने जे उत्तर दिलं हे खोटं आहे का आता? कृष्ण गोकुळी जन्माला म्हणजे देवाचा जन्म झाला तेवढा दृष्टा चळकाप सुटला. पण ध्रुवपदात काय म्हटलेलं आहे, होता कृष्णाचा अवतार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मथुरेमध्ये, कारागृहामध्ये, बंदीशाळेमध्ये, जेलमध्ये अवतार झाला. आता अवतार वेगळा आणि जन्म वेगळा बरोबर. कारण देवाचा अवतार झाला तेव्हा आनंद करती घरोघर. देवाच्या अवताराचा आनंद सर्वांना होतो, पण जन्माचा आनंद सर्वांना झाला का? आणि आपलं व्यवहारामध्ये असंच आहे, जन्माचा आनंद सर्वच मंडळी साजरी करतील याची गॅरंटी आहे का? नाही. हे बघ मी तुम्हाला पटवून देतो. 2 भाऊ आहे, दोघांकडे 10-20 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. मोठ्या भावाचं वय 70 वर्षाचं आहे, लहान्याचं 65 वर्षाचं आहे. जो लहान भाऊ आहे त्याला एकच मुलगा आहे, मोठ्या भावाला मुलबाळ नाही. आता मला सांगा ही सर्व प्रॉपर्टी कोणाची आहे? नाही, तुम्ही घाबरता कशाला बोलायला? लहान भावाच्या मुलाची आहे की नाही? बरोबर आहे. आता हे तुम्हाला समजलं. आता मला सांगा, भैरवनाथाच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, ज्ञानोबरायाच्या कृपेने एखाद्या वेळेला मोठ्या भावाला वयाच्या 70व्या वर्षी मुलगा झाला तर याचा आनंद सर्व भोईरवाडीला होईल, पण सगळ्या भावाला होईल का? आता नाही, तुम्ही सांगा. मी नाही बोलत. हे बघ, विनोदाचा भाग नाही, मी कशा करता सांगतो. जन्माचा आनंद सर्व मंडळी साजरा करू शकत नाही, म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, आणि होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. दृष्टांना सुद्धा आनंद होतो, दैत्यांना आनंद होतो, राक्षसांना आनंद होतो. का? तर देवाचा अवतार झाला म्हणजे मुक्तीचा काळ जवळ आला.
आमची मुक्ती आता सुनिश्चित आहे याचा आनंद दैत्यांना सुद्धा होतो. मग देवाचा अवतार झाला मथुरेमध्ये. त्यावेळेला 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. श्रीमद भागवत पाहून घ्या तुम्ही दशमस्कंद. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. वसुदेव देवकीला दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर दोघांनी हात जोडले आणि हात जोडल्यानंतर सांगितलं की देवा आम्ही धन्य झालो, तुझ्या दर्शनाने आम्ही कृतार्थ झालो. तुकोबराय म्हणतात ना की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आम्ही धन्य झालो. तेवढं भगवान म्हटले मी प्रसन्न झालो. म्हणे आई बाबा तुम्हाला काय पाहिजे मागून घ्या. आता पहा स्कंद पुराणामध्ये असा विषय आहे की काही काही वेळेला ज्ञानी माणसाच्या ठिकाणी सुद्धा अज्ञान जागी होते. श्रीमद भागवतामध्ये वसुदेव देवकी हे ब्रह्मज्ञानी होते असं वर्णन आलेलं आहे. सुदामा ब्रह्मज्ञानी होते. वसुदेव देवकी ब्रह्मज्ञानी, सुदामा ब्रह्मज्ञानी, शुकाचार्य ब्रह्मज्ञानी, शुक्राचार्य नाही बरोबर, शुकमुनी ब्रह्मज्ञानी. मग ब्रह्मज्ञानापुढे प्रल्हादाचं नाव आलेलं आहे. मी असं म्हणत नाही, ठराविक लोकांना ब्रह्मज्ञानी म्हटलेलं आहे. मग वसुदेव देवकी ब्रह्मज्ञानी असल्यावर ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान कसं जागी होते पहा. भगवान म्हटले मी प्रसन्न झालो, तुम्हाला काय पाहिजे मागून घ्या. या दोघांनी काय मागितलं? म्हणे देवा आम्हाला तुझं बालरूप पाहायचं आहे. आता देव हसले, कारण हे ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान जागी झालं ना. त्यावेळेला ते म्हटले, भगवान म्हटले आई बाबा मी जर बालक झालो तर तुम्हाला त्रास होईल बरं. हे दोघं ब्रह्मज्ञानी असताना काय म्हटले, आम्हाला त्रास झाला तर चालेल. हे म्हणणं काही देवाच्या आई बापाचं नाही, आपलंही आहे. इथे जेवढी मंडळी बसली मी तुम्हाला लाईव्ह पटवून देतो इथल्या इथे. आता मला सांगा, समजा एवढ्या मंडळीमध्ये एखाद्या मुलाचा, आपल्या मुलाचं लग्न होऊन 10-12 वर्ष झाले, त्याला मुलबाळ नाही, पण मी सांगितलं की मी ज्ञानोबरायांना साक्षी ठेवून तुम्हाला आश्वासन देतो की आजची तारीख आहे 1 मे 2025, पुढच्या 1 मे 2026 पर्यंत तुम्हाला नातू होईल. तेव्हा लक्षपूर्वक आहे का, हे म्हणणं देवाच्या आईबापाचं नाही, आपलं आहे. ज्याला नातू नाही मी त्याला सांगितलं की 1 वर्षामध्ये तुम्हाला नातू होईल, पण पुढे लाता मारेल. तुम्ही काय म्हणसा? हे बा इमानदारीने सांगा बरं. समजा एखाद्याच्या मुलाच्या लग्नाला 15 वर्ष झाली आणि त्याला मुलबाळ नाही, आणि मी सांगितलं पुढच्या वर्षापर्यंत त्याला मुलगा होईल, पण तुम्हाला नातू होईल पण पुढे लाता मारेल. तुम्ही काय म्हणसा? काय म्हणता? मारू दे म्हणता. बरोबर आहे की नाही? नातू नाही, नातू झाल्यावर त्याने लाता मारल्या तरी चालतील. हे ज्ञानामध्ये अज्ञान आहे. तसं वसुदेव देवकी म्हटले आम्हाला दुःख झालं तर चालेल, पण तू बालक हो. दोघांनी देवाची फार सुंदर स्तुती केली. श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, किंवा पद्मपुराणातला एक श्लोक भागवतामध्ये घेतलेला आहे. ते मालकोसचे स्वर का मालकोस वाजवा थोडंसं. मग त्या ठिकाणी दोघांनी त्या ठिकाणी देवाची स्तुती केली. पद्मपुराणामध्ये वर्णन आहे की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, श्रीकृष्णाय वयं नमः, श्रीकृष्णाय वयं नमः. किंवा माऊली 10व्या अध्यायामध्ये वर्णन करतात की नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतर तुर्या लालन लीला तरुणतर तुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगल मणि निधाना स्वजन वन चंदना आराध्यलिंगा. किंवा महाराज फार गोड वर्णन करतात की देव निर्गुणातून सगुण, अपरोक्षातून परोक्ष आणि अद्वैतातून द्वैत स्थितीला कशा करता आला,
तर तुकोबारांनी याचं स्पष्टीकरण केलं आहे. अद्वयाची द्वय झाल्याची कारण, अद्वयाची द्वय झाल्याची कारण, अद्वयाची द्वय झाल्याची कारण, अद्वयाची कारण, अद्वयाची द्वय झाल्याची कारण, अद्वयाची द्वय झाल्याची कारण, अद्वयाची द्वय झाल्याची कारण, अद्वयाची द्वय झाल्याची कारण, हरिले नारायण भक्ती सुख, हरिले नारायण भक्ती सुख, अद्वयाची द्वय झाल्याची कारण, अद्वयाची द्वय झाल्याची कारण, भक्ती सुख हरिले कारण, भक्ती सुख अद्वयाची द्वय झाल्याची कारण, अद्वयाची द्वय झाल्याची कारण. तुकोबऱ्यांचा अद्वैत अभंग आहे. अद्वयाची द्वय झालेची कारण, धरिले नारायणे भक्ती सुख, अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज, एक तत्वबीज भिन्न नाही, शून्य निरसो निराहिले निर्मळ, ते दिसे केवळ विटेवरी, सुखे घ्यावे नाम वदना ही चाड, सरिता वापी आड एक पाणी. आणि शेवटी महाराज लिहितात, तुका म्हणे आम्ही आहे तेने सुखे, पण केव्हा भेद नाही मुखे नाम गाता. सुंदर स्पष्टीकरण केलेलं आहे. मग त्यावेळेला भगवंताची स्तुती केली. भगवंत म्हटले तुम्हाला एक काम करावं लागेल. आता हे प्रमाण आपण नेहमी ऐकतो, गोकुळामध्ये माया जन्माला आली, ती माया इथे आणावी लागेल, मला तिथे न्यावं लागेल. कारण नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे देवी मज तिज, आणि येथे मला तिथे नेऊन ठेवा, तिला इथे घेऊन या. आता सर्वांना माहिती आहे वसुदेव देवाला घेऊन गेले, कशात घेऊन गेले तुम्ही सांगा बरं? टोपल्या, बरोबर आहे की नाही? मग देवाला टोपलीमध्ये नेण्याचं कारण काय? याचं एकच कारण आहे, जी वस्तू टोपलीमध्ये ठेवली तिला डोक्यावर घ्यावं लागते. जी वस्तू टोपलीत असेल ती डोक्यावर घ्यावी लागते. आणि डोंगरीजी महाराज भागवतामध्ये सांगतात कि जो भगवान को सर पर लेता है उनकी काया सुधर जाती है, ब्रह्मरूप होती है. जो देवाला डोक्यावर घेतो त्याची काया ब्रह्मरूप होते. पण वसुदेव पाक एवढे चाणाक्ष होते, देवाला नेताना डोक्यावर घेऊन गेले, पण ती माया आणताना डोक्यावर नाही आणली. बरं, ती माया कडेवर आणली. कारण व्यवहारामध्ये महिला मंडळीला माया म्हणतात, हे मायेचं रूप आहे. बरं, कारण मा हा निषेधात्मक शब्द आहे व्याकरणाच्या दृष्टीने. मा हा निषेधात्मक शब्द आहे आणि या हा हकारात्मक आहे. एक नाही दाखवतो आणि एक हो दाखवतो. जे नाही ते दाखवण्याचं कार्य जी करते ती माया. शाबास. मग तुम्ही असं तुम्ही यांना माया म्हणतात, यांचे असंच आहे. मला इमानदारीने सांगा, बोलताना रडायला येते का? काय रे पोरा, आता मी बोलतो, मला किती प्रिय व्यक्तीची आठवण झाली किंवा कोणाही समजा गेलेल्या आपल्या महापुरुषांची आठवण झाली, रडायला येईन का? कारण बोलणारा व्यक्ती वक्ता जर रडायला लागला तर वाणी रुद्ध होते ना, पुढे बोलता येत नाही, बोलता बोलता रडता येत नाही. आणि रडणाऱ्या व्यक्तीला रडणं थांबल्याशिवाय बोलता येत नाही. पण हे दोघी डिपार्टमेंट यांना जमतात ते आपल्याला अजूनही समजत नाही. बरोबर आहे की नाही? यांना रडता येते बोलून दाखवते. आपण करून पहा बरं, घरात जाऊन. अंकुश महाराज कुठे? आपण करून पहा बरं. मी असं म्हणत नाही, मी कशा करता सांगतो. मायेचा स्वभावच आगळा वेगळा आहे. मग त्यावेळेला वसुदेव देवाला डोक्यावर घेऊन गेले. आता फार मोठा विषय श्रीमद भागवतामध्ये याची विषय आलेला आहे. देवाला नेताना डोक्यावर घेऊन गेले. आता यमुना दुथडी भरून वाहत असताना देवाने चरणस्पर्श केल्यावर पाणी ओसरलं. हे गोकुळामध्ये गेले. आता आपली बरीचशी महाराज मंडळी लोकांना उल्लू बनवतात.
ते काय सांगतात की यशोदेला मुलगी झाली तर यशोदा झोपेत होती म्हणे. यांना चांगले लाईट बंद करून मारायला पाहिजे. मी असं म्हणत नाही यशोदेला मुलगी झाली तर यशोदा झोपेत होती का? बाळांपण झोपेत होते का? मूर्खपणाचा कळस आहे. मी असं म्हणत नाही. श्रीमद भागवतामध्ये 2 माता श्रेष्ठ सांगितलेल्या आहे. महाभारतामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे. यशोदा आणि उत्तरा. उत्तरा म्हणजे ही या ठिकाणी अभिमन्यूची कोण आहे रे अभिमन्यूची? अभिमन्यूची माता बघ ना. मग ह्या अभिमन्यूची आई का? परीक्षिताची आई आहे. राजा परीक्षिताची आहे. कारण जिने महान भगवत भक्त परीक्षिताला उदरामध्ये धारण केलं आणि परीक्षिताच्या रक्षणाकरता भगवान कृष्ण तिच्या उदरामध्ये प्रवेश केला आणि गर्भाचं रक्षण केलं. म्हणजे परीक्षिताची आई अभिमन्यूची पत्नी. मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे उत्तरा आणि दुसरी यशोदा जिने भगवान कृष्णाला वाचवण्याकरता म्हणजे वसुदेवाच्या मुलाला वाचवण्याकरता स्वतःची मुलगी बलिदान दिली. म्हणून यशोदा श्रेष्ठ आहे आणि उत्तरा श्रेष्ठ आहे. या 2 माताचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. उत्तरेचं वर्णन महाभारतामध्ये सुद्धा आलेलं आहे. मग त्यावेळेला वसुदेव गोकुळामध्ये गेले. त्यावेळेला वसुदेव, भगवान कृष्ण, नंद, यशोदा आणि ती माया एवढी मंडळी जागी होते. बाकी सर्व झोपलेले होते. वसुदेव गेले आणि त्या ठिकाणी देवाला सुपूर्द केलं आणि ती माया घेतली. माया घेतल्यानंतर मायेला पाहतावर अगोदरच यमुनेचं पाणी दुभंग झालं. पण एक लक्षात घ्या, मायेला आणताना वसुदेवाने कडेवर आणलं. मायेला आणताना कडेवर आणलं, डोक्यावर नाही. देवाला डोक्यावर घेऊन गेले पण माया कड्यावर आणताना ती गोकुळातून काढली तर मथुरेपर्यंत मामुली पाऊस पडायचा, थंडी वाजायची, विजा चमकायच्या. तिच्या अंगावर काही वस्त्र होते का? काही नाही. पण ती रडली नाही. आणि कारागृहामध्ये आणली, देवकीच्या मांडीवर दिली, तेव्हाच रडायला लागली. देवकीच्या मांडीवर दिल्यावर रडायला लागली. मग मी अगोदर सांगितलं यांना माया म्हणतात. आपली मायाही तशीच आहे. तुम्ही एखाद्या वेळा फोन लावा की बाबा गेले, आबा गेले, तर हे तिकडून विचारतात की वेळ काय ठेवलेली आहे का? 2ची आहे का 3ची आहे का 4ची आहे? तुम्ही सांगितलं 2चं तर हे सांगतात की 2चे 3 बी होतील. बरं अगोदर घरीच थोडा थोडा नाश्ता करून घ्या. काय बरोबर आहे की नाही? मी असं म्हणत नाही. मग ती माया जेव्हा मांडीवर दिली तेव्हा रडायला लागली. तिचा आकांत ऐकून दूध जागी झाले. नामदेवरायांनी त्यांचे प्रमाण दिले आहे. रडे माया करे आकांत, रडे माया करे आकांत, रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत. नामा म्हणे उठते दूत, नामा म्हणे उठते दूत, माया करे आकांत, रडे माया करे आकांत, नामा म्हणे उठले दूत, नामा म्हणे उठले दूत, रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत. रडे माया खरे आकांत, नामा म्हणे उठती दूत किंवा उठले दूत. तिने आकांत केला, दूध जागी झाले. कंसाला सांभाळते. तिला फार मोठा विषय आहे. कंस धावत आला. त्यावेळेला 6 मुलं मारले. 7वा गर्भ योगमायेने आकर्षण करून रोहिणीच्या उदरात स्थापन केला. 8व्या वेळेला मला सांगा देवकीचा मुलगा सुरक्षित गेला. ही मुलगी कोणाची होती? यशोदेची. देवकीची होती का? तरी ही देवकी काय म्हटली? कंसाला म्हणे दादा हा मुलगा नाही, ही मुलगी आहे. म्हणून मी नेहमी सांगतो मुलीची माया फार आगडी वेगळी असते बरं. म्हणून प्रत्येकाला एक मुलगी पाहिजे. मलाही 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. त्या दोघी गाढवांना मला फोन लावा लागतो.
पण मुलीचा मला रोज येतो, मी असं म्हणत नाही, मी कशा करता सांगतो. मग त्यावेळेला यशोदा म्हटली, आपली देवकी म्हटली, दादा ही मुलगी आहे पण दुष्टाला दया येत नाही. तिला हिसकून घेतला आणि मारण्याकरता घेऊन गेले. हा कंस प्रत्येक मुलाला धरायचा आणि दगडावर आपटायचा तर एकाच वेळेला फिरवायचा. पण मुलीला आदळताना 3 वेळेला फिरवलं, कारण ती त्रिगुणात्मक प्रकृती होती ना. 3 वेळेला फिरवून आदळणार तितके ती हातातून निसटली आणि अवकाशामध्ये गेली. तिने सांगितलं की मूर्ख कंसा, तुला मारणारा माझ्या तुझं नागेवादी उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा आधी. तुझं रागीवादी उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा तुझा लागी उपजला माझा आधी, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. कंसाला पश्चाताप झाला, पाय धरले, बंधनं मोकळे केले. पण मथुरेच्या बाहेर जाण्याची वसुदेव देवकीला बंदी होती. आता बराचसा कथा भाग आहे. इकडे गोकुळामध्ये अष्टमीला देव गेले, नवमीला सकाळी आणि उत्सव झाला. म्हणजे अष्टमीला 4 वाजेला नंदाची बहीण सुनंदा ही जागी झाली. तिने आरोडी मारली की नंद जिको लालो भयो. मग 4 वाजेला सर्व गोपी उठल्या. नंदाच्या अंगणामध्ये नवमीला उत्सव झाला, दशमीला व्रताचा आरंभ झाला, एकादशीला उपवास केला, द्वादशीला महादेव आले. महादेव द्वादशीला आले. बरं, फार मोठी कथा, ही कथा सांगायला 15 मिनिट लागतील, आपल्याकडे वेळ नाही. महादेव आले तोपर्यंत देवाने डोळे उघडलेले नव्हते. याला काय प्रमाण आहे तर ज्या वेळेला महादेव आले देवाने डोळे उघडले नव्हते, या गोपी पाहायला जायच्या. तर एक गोपी म्हणायची, नंद जी को लालो भयो, बालक तो बड़ा सुंदर है लेकिन आँख नहीं खोलत है. दूसरी गोपी म्हटली, अगर ये आँख नहीं खोलता है तो कहीं आंधा तो नहीं है, आंधळा तर नाही. आंधळा म्हणतो देव हसले. देव हसले तर गोपी म्हटली, देखो आपने अंधा कहा तो ये हंसता है, इसका अर्थ तो ये निकलता है कि अंधा नहीं है. पण चौथी गोपी थोडी विद्वान होती, ती म्हटली अंधे का सोंग लिया है. पाचवी अति विद्वान होती, ती म्हटली, अरे सखियो ये सोंग नहीं, ये कोई योगी का ध्यान कर रहा है. आता योगी म्हटल्यानंतर योगी 2च आहे, एक भगवान महादेव आणि दुसरे ज्याचं मन निर्मळ आहे तो योगी. कारण मुक्ताबाई सांगतात ना की योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. ज्याचं मन पवित्र आहे तो योगीन भगवान महादेव. हा आवाज महादेवापर्यंत गेल्यामुळे महादेव द्वादशीला आले. महादेव आल्यावर डोळे उघडले. फार सुंदर विषय आहे. हरी और हर एक हो गए. हरी आणि हर एक झाले. त्यावेळेला द्वादशी झाली, त्रयोदशीला मिटिंग झाली. या मिटिंगा तेव्हा बी व्हायच्या, बरोबर, ह्या मिटिंगा तेव्हा व्हायच्या. त्रयोदशीला मिटिंग झाली आणि चतुर्दशीला पूतना आली. पूतना चतुर्दशीलाच का आली याची कारण सांगितलेली आहे. पूतना ही अविद्या आहे. पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही ती पूतना. ती चतुर्दशीलाच का आली, कारण त्याचं कारण सांगितलेलं आहे. पूतना ही 14 ठिकाणी वास करते. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणून चतुर्दशीला पूतना आली. भागवतामध्ये देवाने कोणाला मारलं असा शब्द नाही. कारण महाराज म्हटले, भगवान न किसे मारते हैं न किसे तारते हैं, जीव का पाप ही जीव को मारता है और जीव का पुण्य ही जीव को तारता है. मग त्यावेळेला देवाने कोणाला मारलं नाही असा शब्द आलेला नाही, मुक्त केला असा शब्द आहे. आता देवाने सर्वांना मुक्त केलं. बालपणामध्ये कोणाकोणाला मुक्त केलं याची प्रमाण आहे. आता देव उलट पडायला लागले, रांगायला लागले. तळव्या तळहात तळहात टेकीत, तळव्या तळहात तळहात टेकीत, काव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, काव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, काव्या गुडघ्याने
वळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगाने रंगनाथ तुम्ही देखीलच सय सोम्या देखील गसये रंगाने रंगनाथ तुम्ही देखीलच सय रंगनाथ सोम्या देखील गसये गवळांच्या स्वांती प्रसंगी गवळांच्या स्वांती प्रसंगी आल्या कृष्णाच्या मागे आला कृष्णाच्या निमागे आला कृष्णाच्या निमागे तळवे तळ आज टेकितो. आज माझ्या लक्षात आलं की आमच्या परिसरामध्ये काल्याचे कीर्तन रात्री का असतात. म्हणजे खाऊन पण घ्यायचं रात्री 12 वाजो का 1 वाजो. आता समजलं मला ते बरोबर आहे. मग त्या ठिकाणी देव रांगायला लागले. रांगत असताना देवाने गोपाळांना एकत्र केलं, मंडळ स्थापन केलं. मंडळाचे अध्यक्ष देव झाले. मंडळाला नाव दिलं चौरी विद्या प्रसारक मंडळ, चोरीच्या विद्येचा प्रसार करणारं मंडळ. मंडळाचे अध्यक्ष भगवान झाले. सर्वांना सांगितलं यार तरी यारे लागे मावगे माझ्या मागे मागे. सर्व गोपाळांना सांगितलं आजपासून आपण चोरी करायची. मग भगवान म्हटले चोरी करायची. गोपाळ म्हटले कृष्णा अरे तुझ्या आईने जर तुला पकडलं तर. पहा देवाने काय उत्तर दिलं तुम्ही भागवत चांगलं पहा. भगवान म्हटले मैं अपने घर में चोरी नहीं करूंगा. मी माझ्या घरात चोरी करणार नाही, बाहेर से कमा के खिलाऊंगा. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला इमानदारीने सांगा. देवाने चोरी केली तर गोपीच्या घरी केली का स्वतःच्या घरी केली? तुमचं काय मत आहे? काय रे पोरे? हा पोरे निसा वाढू वाया गेला. हे बा मी म्हणत नाही, काही काही म्हणतात गोपीच्या घरात केली. गोपी गाराने सांगायच्या तुकोबरा हे मत खोडून टाकतात. बरोबर पा महाराजांचा एक अभंग आहे. आज तोच अभंग याकरता आलो. तुम्ही माझ्या लक्षातून चालला गेला तो. देवाने केली चोरी देवाची घरी, देवे देव नागवून केला भिकारी. धावनिया धावा धावनिया धावा, मागची नाही जावे कवनिया गावा. सवेची होता चोर घरची घरी, अवघे केले वाटोळे फावलियावरी. तुका म्हणे थे काहीच नाही, नागवले कोण गेले कोणाचे काही. देवाने केली चोरी देवाची घरी. म्हणजे जरी गोपीच्या घरामध्ये देवाने चोरी केली तर गोपीचं घर कोणाचं होतं? देवाचं. आपण जी बिल्डिंग बांधली कोणाची आहे? नाही तुम्ही सांगा बरं. आता आपण ज्या ज्या रूम मध्ये राहतो ते रूम कोणाचा आहे? देवाचा आहे म्हणता सरी गणेश महाराज. आणि देवाचं आहे ना. देवाने जर सांगितलं की 10 मिनिटामध्ये घर खाली करा तर किती कपड्याची बॅग घेऊन खाली धावत होती. एखाद्याने वारणी दिली 15 मिनिटामध्ये बिल्डिंग खाली येत आहे, सर्वांनी खाली येण्याचा प्रयत्न करा. तर बिल्डिंगवर उड्या मारायची तयारी करून पैसे घेऊन कुद्याची तयारी करी का कोणी? मी असं म्हणत नाही, मुद्दा लक्षात घ्या. हे विश्वची माझे घर, हे सर्व विश्व देवाचं आहे. कारण देवाच्या एका अंशाने जगत व्याप्त आहे. गीतेमध्ये प्रसिद्ध पुरावे आहे. ममैव अंशे जीव लोके जीवभूता सनातन. देवाच्या एका अंशाने जगत व्याप्त है, म्हणून परमात्मा अंशी है और जीव अंश है. फिलॉसफी ऐसी है कि अंशी से अगर अंश विभक्त हो जाए तो हानि अंश की होती है, अंशी की नहीं. नुकसान हे अंशाचं होते. समुद्रामधून जरी एखाद बाटलीभर पाणी बाहेर काढलं, समुद्राचा किती घाटा झाला. विहिरीमधून एक ग्लासभर पाणी बाहेर काढलं तर विहिरीचं किती नुकसान झालं. पण जे ग्लासभर पाणी बाहेर काढलं ते जर 8 दिवस बाहेर राहिलं त्याच्यामध्ये किडे पडल्याशिवाय राहत नाही. नुकसान त्याचं झालं. अंशी से अंश विभक्त हो जाए तो हानी अंश की होती है. म्हणून परमात्मा अंशी असा भाव सांगितलेला आहे. आता फार मोठा विषय गोपाळांना एकत्र केलं, सर्वांना मागे या सांगितलं. चोरी करायची. मग देवाने चोरी करायला सुरुवात केली. गोपी गाराने सांगायच्या. पण त्यावेळेला यशोदा एक दिवस देवाला म्हटली, म्हणे कृष्णा ह्या गोपी गाराने सांगतात, मग या गोपी लबाड आहे आणि तूच खरा आहे का? मग भगवान म्हटले आई
मी जर यांना एक तासभर दिसलो नाही तर यांची अवस्था कशी होती तुला पाहायचं का? देव एक दिवस आपल्या घरीच थांबले. मग घरी थांबल्यामुळे प्रकार असा झाला, गोपी म्हटलं दुपारची वेळ झाली पण अजून कृष्णाचं दर्शन नाही. म्हणून गोपी मुद्दाम देवाला पाहण्याकरता नंदाच्या वाड्याकडे आल्या आणि वाड्याच्या पुढे जाऊन उभ्या राहिल्या आणि आपसामध्ये बोलायला लागल्या. मीराबाई लिहितात की कोण गली गयो श्याम बता दे मोरी, कोण गली गयो श्याम बता दे मोरी, कोण गडी गयो श्याम बता दे टकी, कोण गडी गयो श्याम, कोण गली गयो श्याम बता दे, कोण गली गली में गयो, गली में गयो श्याम बता दे कोण गले गयो श्याम कोण गली में गयो बता दे श्याम, कोण गली गयो बता दे कोण गली गयो श्याम बता दे कोण गली गयो मीराबाई लिहितात की काशी ढूंढी मथुरा ढूंढी, ढूंढत हो गई शाम, कौन गली गयो शाम. पिया भी शाम और शाम भी शाम या शब्दाची सुंदरता आहे. अशा प्रकारे देव खोडी करायचे, गोपी गारण्या सांगायच्या. 2 मिनिटांमध्ये एक खोडी सांगून सेवेला पूर्ण विराम. यशोदा म्हटली एकही दिवस तुम्ही त्याला पकडत नाही. एक गोपी म्हटली आज मी त्याला पकडते. तिने घराला 2 दरवाजे होते, पूर्व पश्चिम दोघी दरवाजांना कडी कुलूप घातलं आणि दही दूध बंद करून बाहेर खुर्ची टाकून बसली. देव सर्व गोपाळांना घेऊन गेले. सांगितलं मी माझ्या मायेचा प्रयोग करतो, तुम्ही फक्त एक काम करायचं, माझं नाव घ्यायचं नाही. देवाने मायेचा प्रयोग केल्यामुळे त्या माईला काही कळत नव्हतं. देव जवळ गेले, बाईला विचारलं म्हणे हे घर कोणाचं आहे? ती विद्वान होती ना, ती म्हणे तुझं आहे. म्हणे माझ्या घराला कुलूप लावायचा आगाऊपणा तुला कोणी सांगितला? किल्ली दे. त्या बाईने कमरेची किल्ली काढून दिली. गोपाळ चाट झाले. आजपर्यंत अशी चोरी पाहिली नाही. म्हणे मालकाने किल्ली दिली. देव गेले, कुलूप उघडलं, सर्वांना बोलवलं, खाऊ घातलं. त्याच्यामध्ये काही काही अन्न मंत्री होते म्हणजे जास्त खाणारे. मग ते पेंद्याने जास्त खाल्लं, पण खाऊन तृप्त झाल्यावर त्याने आवाज दिला आणि देवाने सांगितलं होतं माझं नाव घ्यायचं नाही. तो पेंद्या मोठ्याने ओरडला, म्हणे कृष्णा आज जमलं. झाला चक्कर. कृष्णा म्हणता बरोबर त्या बाईवर जी माया टाकली होती ती माया निघून गेली. जसं मोबाईलमध्ये घुसलेले व्हायरस सॉफ्टवेअर मारल्यावर निघून जातात, तसं ती माया निघून गेल्यामुळे प्रकार असा झाला. ती बाई शुद्धीत आली. ती म्हटली अरे मी माझ्या हाताने किल्ली दिली, घर उघडाय. ती धावत गेली. धावत गेला, पाहिलं सर्व मुलं मध्ये सापडले. ती म्हटली यांना पकडण्यापेक्षा हा एक मेन मुद्द्याचा पकडला म्हणजे आटोपलं. त्यावेळेस भगवान म्हटलं आपण जर गुप्त झालो तर हे मार खातील, म्हणून देवच पुढे गेले. तिने देवाचा एक हात धरला आणि देवाला बाहेर घेऊन आले. देवाला बाहेर आणता बरोबर देव म्हटले पाहो मी काहीच केलं नाही तरी मला हिने पकडलं. तितक्यात त्या बाईचा मालक आला. ते मालक मध्ये बोललं म्हणे सोड त्याला. देवावर आळ घेऊन चालत नाही. ती बाई म्हटली आहे तुम्ही मध्ये बोलू नका. त्या दिवसापासून नियम आहे की स्त्रियांच्या भांडणामध्ये पुरुषाने बोलायचं नियम. स्त्रियांच्या भांडणामध्ये पुरुषाने बोलायचं नाही. प्रकार असा झाला, देवाला जामीन सापडला ना. देव म्हटलं चला जामीन मिळाला. मालकाने सांगितलं की सोड त्याला. त्यावेळेला देवाने योग मायेने आपला हात काढून घेतला आणि त्या बाईच्या मालकाचा हात दिला. ती त्या मालकाला घेऊन निघाली. त्या बाकीच्या गोपी म्हटल्या आत्या तुमच्या हातामध्ये कोण आहे इकडे तुम्ही चेक करून घ्या. आता तिची गॅरंटी होती की मी ज्याला पकडलं तो कृष्ण आहे. जसं पूर्वी सट्टा होता की नाही वरली मटका, ते काढणाऱ्या लोकांची बी गॅरंटी होती की आपण जे काढलं ते बरोबर आहे.
पण त्यांना ते संध्याकाळी कळायचं. त्याप्रमाणे हिची गॅरंटी होती की मी ज्याला पकडलो तो कृष्ण आहे. ती म्हणे तुम्ही बोलू नका. त्या मालकाने तोंडावर बोट ठेवलं, म्हणे हिची फजिती होऊ द्या. ती घेऊन आली आणि यशोदेला म्हटली, म्हणे यशोदे तू बाहेर ये, म्हणे पहा म्हणे आज पकडलं की नाही. देव म्हटले आई मी काही करत नाही तरी माझ्या डोक्यावर आळा आल्याशिवाय राहत नाही. आता देवाचं वय त्यावेळेला 6 वर्षाचं होतं. देवाला कडेवर घेतलं. यशोदा बाहेर आली. जेव्हा हिने यशोदेच्या कडेवर कृष्णाला पाहिलं तर ही चाट झाली. ती म्हटली आपल्या घरामध्ये आपण ज्याला पकडलं तो तरी हिच्या हातामध्ये आहे, मग आपल्या हातात कोण आहे. तेव्हा तिने पाहिलं तर तिचा मालक तिने हात सोडून दिला आणि पदर टाकून दिला. पूर्वी महिला मंडळी इथपर्यंत पदर घ्यायच्या. त्याचं कारण होतं की या मातेचं किती सौंदर्य असलं तर ते कोणत्याच नालायकाला दिसत नव्हतं ना. पण आता कृष्णाला जाऊन 5,000 वर्षाच्या वर दिवस झाले. 100 वर्षाने 4 बोटं कमी करता करता आता काही पदराची गरज नाही आहे. चला जाऊ द्या. मग त्यावेळेला तिने तो पदर टाकला आणि पदरामधून म्हटली, म्हणे का हो तुम्ही माझ्या हातात केव्हापासून आहे. आता याला घरापासून ओढत आणल्यामुळे याचंही डोकं फिरलं. हा म्हटले तुझ्या हातामध्ये लग्न झालं त्या दिवसापासून. शेवटी यशोदा म्हटली कृष्णा आपल्या घरी काय कमी आहे, कशा करता चोरी करतो. तेवढं देव काय म्हटले मा मुझे घर का नाही बाता, मला घरचं गोड लागत नाही. हे म्हणणं देवाचं नाही आपलंही आहे. आपल्याला घरचं गोड लागते का आमदार साहेब. आपल्याला घरचं गोड लागत नाही. घरी यांनी किती चांगले भजे केले तर कोणी खात नाही. डाब्यावर कढईमध्ये कुत्रे तोंड घालतात. ते भजे काढणारे हे बा क्षमा असावी. मी बऱ्याच वेळा पाहिलं ते काढणारे डबा घेऊन बाहेर गेले की डबा ठेवून देतात तसे भजे काढायला बसतात. भगवान म्हटले मुझे घर का नाही भाता, मला घरचं गोड लागत नाही. मग यशोदा म्हटली उद्या जाई राणा सवे मग त्या ठिकाणी भगवंत वनामध्ये गेले. सेना महाराजांनी सकल संतांनी याचे प्रमाण दिले आहे. सेना महाराज म्हणतात की त्या ठिकाणी रानात गेल्यानंतर देव अनंत प्रकारचे खेळ खेळले. खेळ मांडिला लगोरी 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 खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी 10 मिनिटं वर झाले. आपल्या 12ला बंद करायचं होतं ना. अनंत प्रकारचे खेळ खेळले. शेवटी अबकटू बकटी बक पोरा तिरगुन खेळ माडू अबकटू बकटी बक पोरा त्रिगुण खेळ माडू खेळ विटी दांड पोरा खेळ विटी दांड खेळ विटी दांड पोरा खेळ विटी दांड खेळ विटी दांड तो व्यक्ती खेळू द्या. आता नंतर खेळता तुम्ही जेवण झालं. अनंत प्रकारचे खेळ खेळले. शेवटी गोपाळ म्हटले कृष्णा आता हा खेळ मुळा. सर्व भगवंत रानात गेले गायी सारायला. गायी सारा रानात गेला हो. अनंत त्या ठिकाणी प्रमाण आहे. गायी सारत असताना सर्व गोपाळ म्हटले आता चला वळू गायी बैसू जेवू एके ठाई. सर्वांनी एकत्र या. देवाने सर्वांना एकत्र केलं. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्याच्यामध्ये आपली शिदोरी घातली आणि वाटी आपल्या निज हस्ते पण भाग्याचा तो पावे येथे. कारण या ठिकाणी असं म्हटलं आहे की वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ते वैकुंठी पाहता साचार अवघे चतुर्भुज नर. मग शंख चक्र गदा अवघे ते तर नाही आधी व्याधी नाही विषयासक्त उपाधी. श्री पुरुषा समान बुद्धी जान त्रिशुद्धी बुद्धवाम
पण तेवढा देवाने काला केला, देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी की बरा पिडम नटवर बपू कर्ण यो कर्णिकारम बिभ्रतमास कनक पिशंच वैजयंती च माराम रंध्रान वेणोर्धर सुदयाम पुरयन गोपरंदये रंदावर्ण स्वपदर्णमं प्राविशद्गीत कीर्ते त्या ठिकाणी बिभ्रत बेनु जठपटयो शृंगवेद्रे च कक्षे वमे पानो मुसनं कवलं तत्फलान्नङ्गलेषु तिष्ठन्मध्ये स्वपाल सरुधो आसे निर्भस्वै स्वर्गलोके मिशति बभ्रुजे यज्ञभृग्बालकेलो त्या ठिकाणी देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि वाटत असताना त्या ठिकाणी काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण सवे त्यांच्या नारायण देव आणि भक्त एकत्र आले आणि काला केला आणि एकमेकांना देऊन त्या ठिकाणी सुखी केलं. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. बोला कंदारे महाराज कंदारे महाराज सिंगल सिंगल बना म्हणतात.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल शिंके लाविले दुरी होतो तिघांचे मेवरे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून वाहतीच्या धारा झारे दोहींचा कोपर बाबा जावा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून घडे तुका म्हणे हाती टोका आणि कवणे बाबा बाबा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून तुका म्हणे हाती टोका आणि कवणे दे तुका म्हणे हाती टोकानी कवरीने दिलो का तुका म्हणे हाती टोका आणि कवणे दे म्हणे हाती टोकानी कवरीने दिलो का कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटो एका विका वैष्णवनिका संभ्रम बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा काला वाटो एका मेघा वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळी बलिवरगा काला वाटो एका मेघा वैष्णवनिका संभ्रम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोलिलेले कुरेडे वा पुढे उतरा क्षमा पराध महाराज तुम्ही जिता नाही उच्चारिला धिकारना हरा क्षमा पराध महाराज तुम्ही जिता म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैगंबरा हरा क्षमा पराध महाराज तुम्ही जिता ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे जे केले चरण आता उठावे ते म्हणायेत नाही नारायण सुरवाडी कपणे ते सापडले तिने उडावे ते म्हणायेत नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग उडावे ते म्हणायेत नाही नारायण आजी करोनी आरती चक्र पाणी ओवाळते कोरिले नावाचा धन्य काळ हा दिवस पहा पहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा कोरिले नावाचा धन्य काळ हा दिवस तुका वाही टाळी उभास निदजवळी कोरिले नावाचा धन्य काळ हा दिवस प्रेमात प्रेमारती गोविंदा देव वाळीती धन्य लोचन नित्य कर्त्यावलोक बाळा प्रौढाणी मुग्धा वाळीती परमानंदा धन्य लोचन नित्य कर्त्यावलोक म्हणे केशवा तिने कुणी राहिलो तटस्थे धन्य लोचन नित्य कर्त्यावलोक योगे 28 विडवारी उभा अमांगी रखमाई दिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्मालिका धरणी माहे मी उद्धरे जगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे शोलका जय देव जय श्रीमाळा गळा करडे गडी कासे पितांबर कस्तूर ललाटी देवा सुरावर नित्य ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे शोलका जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागे मध्ये स्थान जगती दर्शन हेळा मात्र होय मोक्ती केशवाचे नामदेव भव्यवाळीती जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे शोलका जय देव आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनोवेदाला माझा आरती ज्ञानराजा गोपाले ज्ञान जगी हिता निरत गोड अवतार पांडुरंग नाव ठेविल जाणी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनोवेदाला माझा आरती ज्ञानराजा घट गोया बोले विश्व ब्रह्मांड रामचंद्र
मस्त ठेवले आरती राजा मा कैवल्य देजा ठेवले साधुवंत मनोवेदा माझा आरती राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद बोध पाय दाखव्यामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसत गोमाते अभंग रक्षिले आरती तुकारामा तुका तुलने से ब्रह्मा तुका आले मनोरे रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद बोध पाय दाखव्यामा आरती तुकारामा हरे रामन वंदे विचारा डोळ्याने आनंद भोजन भावे वाळेल हल रखमाय ठोबा रखमाय ठोल रखमाय ठोबा मागणे ते तुझं प्रति आहे देशली तरी पाय पांडुरंगा या संताची निर्भयचे मजले आणि तुझे तुका म्हणे आता उदार तू होय मजले पायी संताची या संतांची निर्भयची मजले ज्ञानदेव तुकाराम 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 सर्वांनी हात जोडा पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान भैरवनाथाचा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की जय. सर्वांनी चांगल्या पद्धतीची सेवा केली. गावची लोकवर्गणी सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळाली. मी सर्वांचंच ग्रामस्थांच्या वतीनं आल्या पै पाहुण्यांचं आजच्या उपस्थितांमध्ये प्रामुख्यानं उपस्थित झालेले आपल्या भोर राजगड मुळशीचे लोकप्रिय असणारे आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर, माजी सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर, आपल्या माणगावच्या कर्तृत्वाने अतिशय चांगलं काम करणाऱ्या आणि शंकरभाऊ तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या मंदिरासाठी सरपंचाच्या काळामध्ये अडचणी त्यांनी जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी या मंदिरासाठी दिला आहे. त्या देखील या ठिकाणी आहेत. ज्यांनी 8 आणि व्यक्तिशः या ठिकाणी सचिनदादा आढाव यांनी 2 लाख रुपये वर्गणी या मंदिरासाठी दिली आहे. त्यांचं देखील मी या निमित्तानं ऋण व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये गायनामध्ये ज्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे, प्रत्येकांच्या ठिकाणी आदराचं स्थान आहे, असे सोमनाथदादा साठे मृदंग सम्राट आणि गेले 8 दिवस त्यांच्या गुरुकुल गुरु संस्थेचे सर्व विद्यार्थी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. असे वैभव महाराज दोडे आपल्या मुळशीमध्ये अतिशय नव्याने आणि सोमनाथदादाच्या हाताखाली शिक्षण घेणारे मयूर महाराज पडवळ, आपण देखील 8 दिवस या ठिकाणी सेवा करत आहात. आमचे बाबा महाराज कंधारे आहेत. कुसगावचे आमचे जरी थकलेले असले आजारपणामधून सावरलेले आमचे सुधा महाराज आमडे दादा पाचाना पुसाने, त्याचप्रमाणे उपसरपंच पांडुरंग धुमाळ, सर्वच मंडळी या ठिकाणी आवर्जून आले आहेत. पाषाणगावची मंडळी आहेत, पाचानं पुसाने सर्व मंडळी उपस्थित आहेत. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेबजी भाऊकर मामा, आमच्या गावावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि आपल्या पडतळे दिंडीचे विनेकरी वैराग्यमूर्ती बळीरामदादा मेहुणकर, कृष्णदादा मेहुणकर यांच्या आधिपत्याखाली आपले गाव आणि पिढ्यानपिढ्या या मंडळींचा आपल्याला सहवास लाभले असे मेहुणकर बांधव या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्वांचंच ग्रामस्थांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. भाऊ मंदिर झालेलं आहे, एकच शोकांतिका आहे. आज आपल्या गावातील गायनामध्ये ज्यांनी थोड्याच दिवसामध्ये आपलं नाव लौकिक काढलं, पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आरोपाला आलं आमच्या शांताराम महाराज निमन असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहकारी गायनामध्ये ज्यांची तोड नव्हती असा एक चांगल्या गोड आवाजाचा विठ्ठल आज आपल्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो, विठ्ठलच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी
2 मिनटं सर्वांनी शांतता बाळगावी. ओम शांती शांती शांती. विठ्ठल जरी आपल्यातून गेला असेल, खात्री आपल्याला सर्वांना दुःख आहे, परंतु विठ्ठल आज मनाने कुठेतरी आहे, ऐकत असेल. सगळं काही वैभव विठ्ठल मला निश्चितपणे ऐकत असतील एवढीच याने म्हणे मी पांडुरंग परमात्माच्या चरणी प्रार्थना करतो. पुढील सूत्रसंचालन मारुती आपण करावं. आजचे कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण अरुण महाराज जामटेकर यांची झालेली आहे. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान होत आहे. हा सन्मान आपल्या भागाचे विद्यमान आमदार सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर आणि तसेच सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर आपणास विनंती, आपण सन्मान देण्यासाठी यायचं आहे. तसेच गणेशजी महाराज आपणासही विनंती. उपसरपंच शशिकांत धुमाळ आपणासही विनंती. यानंतर आपल्या भोर राजगड मुळशीचे विद्यमान आमदार आणि सर्व गोरगरिबांच्या सुखदुःखात सर्वात सुरुवातीला जे हजर असतात असे विद्यमान आमदार सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. हा सन्मान हरिभक्तपरायण आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण अरुण महाराज जामटेकर यांच्या शुभ हस्ते होत आहे. वासुदेव भोईर पुढे या. यानंतर पुढचा सन्मान विद्यमान सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. महाराजांना विनंती, आपण सन्मान. आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे आपल्या तालुक्याचे सभापती सन्माननीय पांडुरंगभाऊ ओझरकर यांनी आपल्या मंदिरासाठी 1 लाख रुपये देणगी आता या ठिकाणी दिलेली आहे. भाऊंचं मनापासून धन्यवाद. पुढील सन्मान सौभाग्यवती अर्चनाताई सचिनभाऊ आढाव आपणासही विनंती, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सुवर्णाताई भोईर आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या. सुनीताताई भोईर, मनीषाताई भोईर व्यासपीठावर या. आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून हरिद्वार येथून उपस्थित राहिलेले श्रीकृष्ण निवास आश्रमचे आणि ज्यांनी एक ते 2 महिन्यापूर्वी दीक्षा घेतल्या असे आणि ज्यांचं आपल्या वाडीवर मनापासून नितांत प्रेम आहे असे स्वामी योगेश्वरानंद गिरीजी महाराज यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. आपणास विनंती, आपण सन्मान स्वीकारायचा आहे. हा सन्मान देण्यासाठी गुलाबभाऊ भोईर आपणास विनंती, आपण या. शंकरभाऊ, आपण सन्मान करा. अजून बरेच सन्मान आहेत, तरी ज्यांची नावं घेतो त्यांना विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि तसेच आपले मान आय टी नगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देवदास शेठ सावंत यांच्या वतीने देखील गणेशजी महाराज यांना सन्मान करण्यात येत आहे. त्यांच्या वतीनं त्यांना त्यांच्या आश्रमासाठी देणगी देण्यात येत आहे. पुढील बरेच सन्मान आहेत,
बाळासाहेब पोपट भोईर, प्रकाश बाळवकर, सर्जेराव भोईर, काळूराम भोईर, विश्वनाथ भोईर, शिवाजी भोईर, विष्णू भोईर, रमेश भोईर, निलेश भोईर, सुनील भोईर, नवनाथ भोईर, सुरेश भोईर, पांडुरंग सावंत, आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. पुढील सन्मान मुळशीचं रत्न गायनामध्ये पूर्ण पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज गाजतोय असं आपल्या तालुक्याचं एक वैभव स्वरमूर्ती सोमनाथदादा साठे यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. आपणास विनंती, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर आपल्या गावचे उपसरपंच शशिकांत धुमाळ यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. पुढील सन्मान आपल्या या कार्यक्रमासाठी 8 दिवस आवर्जून पूर्ण त्यांचा वारकरी संस्थेतली सर्व मुलं घेऊन जे आवर्जून उपस्थित राहत होते. मुळशी तालुक्याचं वैभव मृदुंगामध्ये अतिशय एकदम सुरेख मृदुंग वाजवतात असे हरिभक्तपरायण वैभव महाराज दुडे, आपणास विनंती, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. तसेच वैभव महाराज यांच्या गुरुकृपा गुरुकुल वारकरी संस्थेसाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देवीदास सावंत यांच्या वतीने ही देणगी देण्यात येत आहे. नांदेगावचे सरपंच बाळासाहेब रानवडे, आपणास विनंती, आपण ही देणगी देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या. देवीदास शेठ सावंत यांच्याकडून वारकरी संस्थेसाठी 25,000 रुपयाची देणगी देण्यात येत आहे. उद्योजक संतोष शेठ गावारे, आपणासही विनंती, आपण व्यासपीठावर या. संतोष शेठ पारखी, आपणास विनंती. नवनाथ साठे, नवनाथ भोईर, शशिकांत धुमाळ, आपणास विनंती. विद्यमान उपसरपंच आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. पुढील सन्मान गायनाचार्य आणि जे आपल्या वाडीत प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असतात, मयूर महाराज पडवळ, आपणास विनंती, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आत्माराम खंडू भोईर, संदीप आमले, व्यासपीठावर या. संतोष शेठ गावारे, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या सन्मान देण्यासाठी. तसेच आजच्या या कीर्तन सेवेसाठी एक उत्कृष्ट असे कीर्तनकार हरिभक्तपरायण गणेश महाराज काळे, आपणही उपस्थित राहिलात. आपला देखील ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. सन्मान स्वीकारण्यासाठी या. पुढील सन्मान आपल्या गावचं एक नवोदित कीर्तनकार म्हणून जे उदयाला येऊ पाहणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या मृदुंगाची जादू संपूर्ण महाराष्ट्रभर आहे असे युवा कीर्तनकार चौरंगीनाथ आढाव यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. आपणास विनंती, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. तुकाराम भोईर, काळूराम भोईर, व्यासपीठावर या. शांताराम तुपे, आपणास विनंती, व्यासपीठावर या. विजय महाराज भोईर, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या. उद्धव भोईर, व्यासपीठावर या. चला महाराज. पुढील सन्मान आपल्या गावातील एक उदयनमुख मृदुंगाचार्य प्रफुल्ल शेळके, तसेच आदेश पारखी, आपणास विनंती, सन्मान स्वीकारण्यासाठी या. हरिभक्तपरायण बबन महाराज कंधारे, हरिभक्तपरायण तानाजी महाराज देवकर, सुधामामा औंडे, हरिभक्तपरायण अर्जुन आमराळे, पांडुरंग भोईर, व्यासपीठावर या. तसेच हरिभक्तपरायण विजय महाराज साठे, आपणास विनंती, सन्मान स्वीकारायचा आहे. बारकर महाराज, विठ्ठल महाराज जांभूळकर, सर्व मान्यवरांना विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी या. माऊली सावंत, व्यासपीठावर या. या ठिकाणी उद्योजक संतोष शेठ गवारे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. हरिभक्तपरायण शंकर महाराज दातीर, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या. आंबराळे बारकर महाराज द्या, पुढचं ते विठ्ठल जांभूळकर द्या आणि औंडे मामा द्या, कंदारे महाराज द्या, द्या पटापट.
अंकुश भोईर, अमोल भोईर व्यासपीठावर या. हॅलो. हरिभक्तपरायण गुलाब महाराज रानवडे आपणास विनंती सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर या. गोकुळ भोईर, बाजीराव भोईर व्यासपीठावर या. हॅलो. 1-2 मिनिटं कोणी उठू नका. यानंतर या ठिकाणी हरिभक्तपरायण शंकर महाराज दातीर यांनी आपल्याला या ठिकाणी एक व्यासपीठ, एक छान प्रकारचं व्यासपीठ या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच उपसरपंच काळूराम गोडांबे आपणास विनंती सन्मान स्वीकारण्यासाठी या. मनोहर खेंगरे आपणास विनंती सन्मान स्वीकारायचा आहे. 1-2च मिनिटं कोणी उठू नका. यानंतर जगदाळे महाराज आपणास विनंती सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी या. आपल्या या श्री विठ्ठल रखुमाई काळभैरवनाथ जोगेश्वरी माता तसेच मारुतीराय मंदिरासाठी या मंदिराच्या बांधकामासाठी ज्यांनी जागा दान दिली असे आपल्या वाडीतील हरिभक्तपरायण कैलासवासी विठ्ठल बाबूराव भोईर गुरुजी, तसेच हरिभक्तपरायण वसंत बाबूराव भोईर, हरिभक्तपरायण कैलासवासी रामकृष्ण तुकाराम भोईर, हरिभक्तपरायण पंढरीनाथ शंकर भोईर, हरिभक्तपरायण नाथू शंकर भोईर, हरिभक्तपरायण दत्तू शंकर भोईर, हरिभक्तपरायण सीताराम शंकर भोईर या पूर्ण परिवाराने आपल्याला या मंदिरासाठी इथं जागा दान दिलेली आहे. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. महाराजांच्या हस्ते त्यांचा सन्मान होईल. आणि आपल्या या कार्यक्रमासाठी 7 दिवस आवर्जून उपस्थित राहिलेले गराडे महाराज चोपदार आपणास विनंती, आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आपण उत्कृष्ट अशी सेवा दिली, महाराजांच्या हस्ते आपला सन्मान होईल. आपणास विनंती, आपण सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी 8 दिवस यूट्यूबवर ज्यांनी सौजन्य दिलं, त्यांनी सेवा केली, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. भारत भोईर व्यासपीठावर या. आपल्या वाडीतील शीतळादेवी माता हे देखील मंदिराचं काम चालू आहे. या मंदिरासाठी ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांना विनंती, आपण ती पांडुरंग सावंत यांच्याकडे जमा करायची. यानंतर शंकर भाऊ, आपण 1-2 मिनिटं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. वाडीच्या वतीने आपणास विनंती आहे. अखंड हरिनाम सप्ताह आणि ते खरं तर त्याचं कारण नवीन या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठा आणि मंदिराचा जीर्णोद्धार समारंभ. त्यानिमित्त गेली 8 दिवस हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. गाथा पारायणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना खरं तर अनेक दिग्गज कीर्तनकार या ठिकाणी आणलेले आहे. मी यादी वाचली आणि पहिल्यांदाच सर्व बाहेरील कीर्तनकार आहे आणि ख्यातनाम कीर्तनकार या ठिकाणी ठेवले होते. आणि अतिशय भव्यदिव्य असा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत असताना आज काल्याचं कीर्तन जळगावचे अरुण महाराज जामठेकर यांची कीर्तनरूपी सेवा झालेली आहे. खरं तर महाराज, तुमचं कीर्तन या भागात ऐकण्याचा पहिलाच योग आला आणि या ठिकाणी येत असताना अतिशय सुसरवे वाणीतून त्यांनी आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. भुईरवाडी ही साधू संतांची आहे. पूर्वीचा इतिहास, यांना भुईरवाडीला एक इतिहास आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती म्हणून आपण शोधून पाहतोय. भुईरवाडीमध्ये कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल तर अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्याचं पावित्र्य या ठिकाणी राखलं जातं. आता मंदिराची पुनर्बांधणी झालेली आहे. खरं तर पूर्वी मंदिर झालं होतं, परंतु त्यात अनेक त्रुटी होत्या. ग्रामस्थांनी ठरवलं, ग्रामपंचायतीने लीड घेतलं आणि एक चांगली वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आणि जशी वास्तू उभी राहिली त्याचप्रमाणे सेवासुद्धा भविष्यकाळात त्या ठिकाणी ही ग्रामस्थ करतील याची मला खात्री आहे. कारण की धार्मिक काम करणं ही सर्व वाडीतील मंडळी आहेत आणि अशा वाडीमध्ये मंदिराचं उभारणी होत असताना
खरं तर एका साईडला IT पार्क आहेत, परंतु IT पार्कला सुद्धा वारकरी संप्रदायाची गोडी लावण्याचं काम या ग्रामस्थांनी केलेलं आहे. त्याचं श्रेय हे सर्व वाडीतील ग्रामस्थांना जातं. आणि माझ्यासारखा कार्यकर्तासुद्धा या ठिकाणी गेली 25 वर्ष आलं येतो आहे. कधीही कुठला कार्यक्रम चुकला नाही, की वाडीने तेवढं आम्हाला प्रेम दिलेलं आहे. आणि भविष्यकाळात वाडीच्या विकासासाठी किंवा काही लागेल ते कधी कमी पडून देणार नाही अशा ठिकाणी ग्वाही देतो. वारकरी संप्रदायासाठी वाडीमध्ये खूप मोठं योगदान देणारी मंडळी आहेत. आता नंदूशेठ भाऊक झाले होते. खरं तर मला परवा दिवशी नेऱ्याला गेल्यावर आठवण झाली, आणि कुठेही गेल्यानंतर मला पांडुरंगला पाहिल्यानंतर विठ्ठलची आठवण होती. कारण की आज विठ्ठल आपल्यात नाही आहे. खरं तर त्याची आठवण या ठिकाणी होणं स्वाभाविक आहे. कारण की विठ्ठलला वारकरी संप्रदायाची आवड होती. चांगल्या पद्धतीनं त्याचं गायनसुद्धा होतं. आणि सर्वच कीर्तनकार असेल तर विठ्ठलला नावानिशी ओळखणारे होते. आणि त्या ठिकाणी म्हणून विठ्ठलची कायम कुठेही भजनात कीर्तनाला गेल्यानंतर, कारण की विठ्ठला कुणाच्याही सर्वसामान्य लोकांच्या घरी जाऊन कीर्तनात टाळ घेऊन उभा राहणारा कार्यकर्ता होता. तो असा भेदभाव नव्हता की मोठ्यांचाच कार्यक्रम आहे मग तिथं जावा. तर सर्वसामान्य वाडी वस्तीसुद्धा भजन असू द्या, जागर असू द्या किंवा कीर्तनाचा कार्यक्रम असू द्या, सुखदुःखाच्या कार्यक्रमातसुद्धा राहणारा असा आमचा सहकारी आज आमच्यात नाही आहे. नंदूशेठ भाऊक झाले होते. आणखी वस्तुस्थिती आहे, अनेक वर्ष एकत्र राहिलेली ही सर्व मंडळी आहेत. आणि विठ्ठलनी सर्वांना प्रेम दिलेलं आहे. कटुता त्यांनी कधी कुणालाच शिकवली नाही. आणि त्यामुळे त्याच्या जाण्यानं या वाडीला दुःख होतं. आज तो असता तर खऱ्या अर्थाने मी जाहीर सांगतो 200-300 लोक तुमचे इथे रोज वाढले असती त्याच्या शब्दावर. ही वस्तुस्थिती आहे. कारण की त्यांनी पेरलेलं आहे. परंतु या ठिकाणी ते आपल्याला आता विसरून पुढं जावं लागणार आहे. त्याचं कुटुंब पण या ठिकाणी आहे. नंदूशेठच्या माध्यमातून या ठिकाणी वाडीमध्ये कामं होत असताना तुम्ही सर्व मंडळी, माऊली तुम्ही, देवदास आहे, तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी चांगलं काम करताय. भविष्यकाळात या वाडीचा विकास होत असताना वारकरी संप्रदायाची जपणूकसुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने करावी अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. या मंदिराचं उद्घाटन होत असताना खरं तर तुम्ही आम्ही सर्व उपस्थित आहोत. आणि महाराज तुम्ही आज कीर्तन या ठिकाणी काल्याचं केलं. खरं तर तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी अतिशय धार्मिक पद्धतीने या ठिकाणी कीर्तन सेवा करत असता. आणि बाहेरील लोकांचे विचार ऐकण्याची संधी या भोईरवाडीने संपूर्ण तालुक्याला दिलेली आहे. कारण की माझ्या माहितीवर मी 8-10 दिवसात अनेक आपल्या तालुक्यातील प्रत्येक वाडीतल्या गावातल्या वाडी वस्तीतली लोक या ठिकाणी येऊन गेली. आणि सर्वांना चांगली संधी या ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिली. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर तुम्ही गेली अनेक वर्ष प्रेम करताय. आणि असंच प्रेम कायम असू द्या. मी पण तुमच्या प्रेमात ऋणी राहून कायम सदैव तुमच्या ऋणातनं उत्तरायी होण्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते प्रामाणिकपणे करेल अशी ग्वाही देतो. मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं सर्वांचा आभार मानतो. रामकृष्ण. धन्यवाद भाऊ. भाऊंच्या वतीने देखील आमदार फंडातून 10 लाख रुपये देणगी आपल्याला या मंदिरासाठी भाऊंनी दिलेली आहे. त्याची थोडी पूर्तता करून आपलं ते काम होईल. आपल्या या कार्यक्रमासाठी 8 दिवस मंडप आणि स्पीकरची व्यवस्था ज्यांनी केली, आपल्या गोडांबेवाडीचे उद्योजक भीमराव गोडांबे यांना विनंती, आपण आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच